12 फेब्रुवारी रोजी आहे माघी पौर्णिमा। या दिवशी 144 वर्षानंतर शुभ महायोग तयार होत आहे। त्यामुळे या माघ पौर्णिमेला गंगा स्नान, दान, जप आणि पूजा करून अधिकाधिक पुण्य मिळवण्याची संधी आपल्यालाही प्राप्त होऊ शकते असं म्हटलं जात आहे। मात्र या दिवशी अगदी काहीही जमलं नाही तर फक्त एक गोष्ट मात्र आवर्जून करावी। ती कोणती? चला जाणून घेऊया। हिंदू पंचांगानुसार माघ महिन्याची शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी 11 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6:55 सुरू होणार आहे आणि 12 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7:22 ही तिथी समाप्त होईल। माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंनी मत्स्य अवतार घेतला होता असेही म्हणतात। त्यामुळे या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंसह माता लक्ष्मीच्या पूजेलाही विशेष महत्त्व आहे। माघ पौर्णिमेच्या दिवशी अगदी काही जमलं नाही तर भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची आराधना आवर्जून करावी। यामुळे सुख, समृद्धी आणि आनंद प्राप्त होतो असं म्हणतात। त्यासाठी काय करावं तर माघ पौर्णिमेच्या दिवशी गंगा स्नान किंवा घरीच अंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून अंघोळ करावी। स्नानानंतर तुळशी समोर तुपाचा दिवा लावून भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण करावा। संध्याकाळी श्री महालक्ष्मीला तुपाचा दिवा अर्पण करावा आणि ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा। या दिवशी गव्हाच्या पिठाचं दीपदान केल्यानंही धनप्राप्ती होते असं सांगितलं जातं।